हॅलो, द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला इथे मिक्स डाळीची सांडग्याची रेसिपी दाखवणार आहे। ही सांडग्याची भाजी आपण इथे सुक्की पातळ दोन्ही बनवू शकतो। ह्याला लागणारे इथे मी तुम्हाला साहित्य दाखवते। इथे मी 1 वाटी भरून सांडगे घेतलेले, 1 मोठा कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे, 1 मोठा टोमॅटो पण इथे बारीक चिरून घेतलेले आहे, 10-12 कढीपत्त्याची पाने घेतलेली, थोडीशी इथे कोथिंबीर चिरून घेतलेली, 1.5 चमचा इथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली। आता इथे मी तुम्हाला काही कोरडे मसाले दाखवते। 1.5 चमचा इथे मी लाल तिखट घेतलेले, 1.5 चमचा इथे कांदा मसाला घेतलेला आहे, 1.5 चमचा माझा घरचा मसाला घेतलेला आहे, 1.5 चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली, चवीनुसार इथे मीठ घेतलेले, जिरे आणि मोहरी हे चमचाभर इथे घेतलेले। हे सर्व साहित्य झालं आपलं सांडग्याच्या रेसिपीचं। आता हे कशी करायचे हे बघूया। इथे सगळ्यात आधी मी कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये 1 चमचा भरून तेल इथे ॲड केलेले। आपल्याला हे सांडगे या तेलामध्ये छान मस्त भाजून घ्यायचे, हलक्या हाताने भाजायचे, गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची। असे भाजल्यामुळे जेव्हा आपण भाजी खातो तेव्हा हे तेलात भाजल्यामुळे आपल्या प्रत्येक सांडग्याची टेस्ट खूप छान लागते। तुम्ही बघू शकता इथे छान भाजले गेलेले। आता आपण काढून घेऊया। त्याच कढईमध्ये मी इथे अजून तेल ॲड केलेले आहे, जिरे मोहरी आपण ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत। दोन्ही छान फ्राय झाल्यानंतर इथे आपण लगेच कांदा टाकून घेणार आहोत। कांदा पण आपल्याला याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे, हलकासा एक कलर चेंज होईपर्यंत। कढीपत्ता पण आपण इथे फ्राय करून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे, टोमॅटो पण आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायचा आहे, याचा कच्चेपणा जाईपर्यंत। टोमॅटो आपला इथे छान मस्त फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली, ती पण आपल्याला याच्यामध्ये छान कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करून घ्यायची। छान मस्त सर्व फ्राय झाल्यानंतर थोडीशी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली, कोथिंबीर टोमॅटो हे छान फ्राय झाल्यानंतर इथे काही कोरडे मसाले दाखवले होते ते टाकून घेत आहोत। आणि सांडगे मिक्स सांडग्याची रेसिपी पण मी चॅनलवर अपलोड केलेली, तेही तुम्ही बघू शकतात। आपण सांडगे करून ठेवले, भाजीला काही नसेल त्यावेळेला आपण इथे एक कांदा टोमॅटो चिरले, वाटीभर सांडगे घेतले की याची भाजी पण चवीला भन्नाट लागते, टेस्ट खूप छान असते। तुम्ही बनवून बघा। तुम्हाला सांडगे बनवायचे असेल तर ते तुम्ही अपलोड केलेले ते बघू शकता। आता आपल्या इथे सर्व मसाला फ्राय करून झालेला आहे, तेल पण इथे छान सुटायला लागलेलं आहे। आता आपल्या हे बघा तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। छान फ्राय झाल्यानंतर आपले जे सांडगे होते ते याच्यात टाकून घेतलेले। आता आपण ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत की आपली भाजी खाताना आपल्या प्रत्येक सांडग्याला हा मसाला लागल्या जातो। इथे मी गरम पाणी यूज केलेले, 1 ग्लास भरून इथे पाणी टाकून घेतलेले। तुम्हाला अजून पाणी हवे असेल तर तुम्ही इथे गरम पाणीच यूज करायचं। मी इथे गरमच पाणी टाकून घेतलेले। तुम्हाला पातळ जास्त हवी असेल किंवा सुक्की त्याप्रमाणे इथे पाणी ॲड करायचं। तर आपण झाकण ठेवलेले, एक 10 मिनिटांनी आपण झाकण काढून भाजी चेक करू, सांडगे शिजली का नाही ते बघूया। इथे बघू शकता मस्त असे हाय गॅसवर पण नाही स्लो गॅसवर पण नाही, मीडियम गॅसवर आपली इथे सांडगे मस्त शिजून झालेले। आता आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेत आहोत। तुम्हाला ही सांडग्याची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।